माझं नाव रेणू. माझ्या नवऱ्याचं निधन झालं होतं. मी माझ्या मुलाचं सगळं शिक्षण नोकरी करून पूर्ण केलं होतं. मी माझी सर्व स्वप्न इच्छा त्याच्या संगोपनासाठी सोडल्या होत्या. त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि लग्नसुद्धा झालं. त्याला आता एक गोड मुलगी देखील होती. अनन्या नाव तिचं. पण राहुलच्या बायकोला माझी अडचण होऊ लागली होती. राहुल त्याच्या बायकोच्या काबूत होता. त्यांच्यासाठी मी घरात एक अडचण बनून राहिले होते. एक दिवस राहुलने माझं सामान कारमध्ये भरलं. इतक्यात मी त्याला विचारलं, अरे राहुल, इतकं सामान कशासाठी? मला तीर्थयात्रेला सोडायला येतोयस की कायमचं कुठंतरी? इतक्यात राहुलची मुलगी अनन्या तिथे आली. तिने मला मिठी मारली आणि तिने काढलेलं चित्र माझ्या हातात दिलं. ते हॅपी फॅमिलीचं चित्र होतं. ते पाहून मला खूप बरं वाटलं. मी तिचे खूप लाड केले. राहुलने मला गाडीत बसायला सांगितलं आणि दोघे निघालो. थोड्या वेळाने कार एका मोठ्या कौलारू घराजवळ येऊन थांबली. ते फार्म हाऊस आहे हे मला कळून चुकलं की राहुलने तीर्थयात्रेचं निमित्त सांगून मला वृद्धाश्रमात घेऊन आला होता. राहुल गाडीतून उतरला. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. कदाचित राहुलने पहिलाच इथे येऊन सगळी व्यवस्था लावली होती. माझे डोळे पाण्याने भरले होते. राहुल माझ्याजवळ आला आणि त्याने माझी बॅग घेतली आणि व्हरांड्यात नेऊन ठेवली. त्या माणसाने ते सामान घेतलं आणि आत निघून गेला. राहुलने मला नमस्कार केला आणि मी जड अंतकरणाने स्वतःवर इतकं दुःख असताना देखील त्याला सुखी राहण्याचा आशीर्वाद दिला आणि राहुल तिथून निघून गेला. त्या माणसाने मला माझी रूम दाखवली. मी जाऊन बेडवर बसले आणि अनन्याने दिलेलं ते चित्र पाहून रडू लागले. तेवढ्यात मला राहुलने आई म्हणून हाक मारल्याचा भास झाला. मी दरवाजाकडे धावत गेले. इकडे तिकडे पाहिलं पण मला कोणीच दिसलं नव्हतं. माझे डोळे पाण्याने भरले होते. तो दिवस, ती रात्र मी असंच खोलीत बसून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी चहाचा कप हातात घेऊन खिडकीत उभे राहून बाहेर सगळ्यांना पाहत होते. माझ्यासारखंच मुलांनी सोडून गेलेले म्हातारी माणसं मला बाहेर फिरताना दिसले. त्या सगळ्यात एक कुंड्यांना पाणी देत होता. माझी नजर त्याच्यावर पडली. मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, सुरेश. त्याने खिशातून चष्मा काढला. तो पुसला आणि चष्मा डोळ्यावर चढवून त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, रेणू तू? मी हो म्हटलं. दोघांनाही जुने दिवस आठवले. आम्ही दोघे एकत्र काम करायचो. दोघात चांगली मैत्रीही होती. सुरेशचे माझ्यावर खूप प्रेम होतं, पण हे तो मला कधी सांगू शकला नव्हता. त्याचं प्रेम अर्धवट राहिलं होतं आणि आज इतक्या वर्षांनी परत तो मला भेटला होता. मी विचारलं, तू इथे कसा? सुरेश बोलू लागला, मुलाला परदेशात नोकरी लागली. मग मीच त्याला समजावून सांगून त्याला त्याच्या प्रगतीच्या मार्गाने पाठवून मी इकडे आलो. त्यानेही मला विचारलं, तू इकडे कशी? मला अगोदर समजलंच नाही काय बोलू ते. मी अडखळतच बोलली, माझं पण सेमच. राहुल आणि त्याची बायको दिवसभर कामात व्यस्त असतात, म्हणून मीच त्यांना सांगितलं इथं सोडायला. आणि तसंही मी अजून माझी काळजी घेऊ शकते. आम्हाला दोघांनाही समजून चुकलं होतं की दोघांनीही एकमेकांना खोटं सांगितलं आहे. इकडचं तिकडचं बोलणं सुरू झालं. अचानक पाऊस सुरू झाला, म्हणून आम्ही आत जायला निघालो. तेव्हा माझा तोल गेला. मी पडणार तेवढ्यात सुरेशने मला सावरलं. मी बोलू लागले, मी आणि माझी नात जेव्हा फिरायला निघायचो तेव्हा माझा तोल गेला तर ती मला सावरायची. त्याने विचारलं, आठवण येते का ग तिची? माझे डोळे भरून आले आणि मी म्हणाले, खूप. इकडे राहुलची मुलगी राहुलला सारखं विचारायची, आजी कधी येणार? आणि राहुल सांगायचा, आजी लवकरच येईल. तो खोटं बोलून दिवस ढकलत होता आणि त्याच्या मुलीचं सांत्वन करत होता. मी रात्री रूममध्ये बसले होते. सुरेश काहीतरी घेऊन माझ्याकडे रूममध्ये आला. त्याने आणलेला छोटा डबा माझ्या हातात ठेवला. मी तो उघडला आणि पाहून मी खूप खुश झाले. रसमलाई. मी म्हणाले, तुला अजून आठवतं मला रसमलाई आवडते ते? तो म्हणाला, मला सर्व काही आठवतं. दर शनिवारी तुझं गाणं ऐकण्यासाठी सर्व स्टाफ तुला रसमलाईचं लालच द्यायचे आणि तू पटकन गाणं म्हणायला तयार व्हायचीस. मी म्हणाले, हो, माझ्यासारखीच अनन्याला पण रसमलाई खूप आवडते.
आणि ती एकटीच आहे जिच्यासोबत मी माझ्या वाटणीची रसमलाई वाटून खाऊ शकते. तो बोलू लागला, मग मी आज ही रसमलाई आणली म्हणून माझ्यासाठी आज एक गाणं होईल का? मी आनंदाने तयार झाले आणि बोलले, का नाही, जरूर. मी गायला सुरुवात केली. थोडं गाणं गुणगुणल्यानंतर मला ठसका लागला. मी सुरेशला पाठीमागे टेबलवर ठेवलेले औषध देण्यास सांगितले. तो उठला आणि औषध घेण्यासाठी टेबलजवळ गेला. त्याने पाहिलं तसं तो म्हटला, इतकी औषधं? त्याने औषधाचा डबा घेऊन माझ्याकडे आला. कोणतं यातलं? मला पाहिजे ती गोळी घेतली आणि पाण्याचा ग्लास ठेवत बोलली, मी खूप थकले आहे, मी झोपते. त्याने विचारलं, तू ठीक आहेस ना? मी म्हणाले, हां, मी ठीक आहे. थोडं झोपते, मला बरं वाटेल. तो हातातील औषधाचा डबा टेबलवर ठेवायला गेला. तेवढ्यात त्याची नजर टेबलावर असलेल्या माझ्या कॅन्सरच्या हॉस्पिटलच्या फाईलवर गेली. त्याने ती फाईल घेतली आणि उघडून पाहिली. ती कॅन्सर हॉस्पिटलची फाईल होती. त्याने माझ्याकडे एक नजर बघितलं. मीही त्याच्याकडेच पाहत होते. त्याला काहीच बोलावं कळत नव्हतं. त्याला खूप वाईट वाटत होतं. तो काही न बोलता तिथून जड पावलांनी निघून गेला. रात्री परत मला जोराचा ठसका लागला. तसे आश्रमातली सर्वजण माझ्या रूमकडे धावले. मला पाणी प्यायला दिलं आणि डॉक्टरांना फोन केला. थोड्या वेळाने डॉक्टरही आले. त्यांनी मला तपासले आणि मला औषधं दिली. सुरेश माझ्याजवळच बसला होता. तो मला आधार देत होता. काही नाही, सगळं ठीक होईल. औषध घेतलं ना आता तू, मग तुला आता बरं वाटेल. आता माझा श्वासही जड झाला होता. मी उठले आणि परत बेडवर जाऊन आडवी झाले. सगळे डॉक्टरांसोबत रूम बाहेर आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की लवकरात लवकर माझी केमोथेरपी करावी लागेल, जेणेकरून माझा जीव वाचू शकेल. सुरेश म्हणाला, मग आपण उद्यापासूनच उपचार सुरू करूयात. डॉक्टरांनी उद्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं आणि निघून गेले. त्यानंतर सुरेश माझी खूप काळजी घेऊ लागला, अगदी जसं एक नवरा आपल्या बायकोची घेतो तशी. मी त्याला सांगत होते की तुला हे करण्याची काही गरज नाही, मी हे सगळं करू शकते. पण तो ऐकायला तयारच नव्हता. त्याला माहीत होतं की मला गजरा खूप आवडतो. तो गजरा घेऊन आला होता. त्याने तो गजरा स्वतः बनवला होता. त्याने तो गजरा घेतला आणि माझ्या केसात माळला आणि माझ्यासमोर आरसा धरला. तेव्हा मी म्हणाले, केमोथेरपीमध्ये डोक्यावरचे सगळे केस जातील, तेव्हा कसा गजरा घालशील सुरेश? तो म्हणाला, केस राहू देत नाही राहू देत, पण तुझं राहणं गरजेचं आहे. हे ऐकून मला भरून आलं. दिवस जात होते, उपचार चालू होते आणि माझ्या तब्येतीतही चांगला सुधार दिसत होता. डॉक्टर सांगत होते की रिपोर्ट्स खूप चांगले आलेत. असं समजा की देवाने तुम्हाला दुसरं आयुष्य दिलं आहे. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून आम्ही खूप खुश होतो. मी बोलू लागले, सुरेश, तू गेल्या 6 महिन्यात माझी जितकी काळजी घेतली आहेस तेवढी माझ्या घरच्यांनीही घेतली नाही रे. तू खूप केलंस माझ्यासाठी. तू जर माझी इतकी काळजी घेतली नसतीस तर मला हा दुसरा जन्म कधीच मिळाला नसता बघ. आज मी तुला माझ्या मनातील एक गोष्ट सांगणार आहे. तो म्हणाला, हां सांग. मी बोलू लागले. मी जेव्हा इथे आले तेव्हा मी एकदम तुटली होते. मला वाटत होतं की मी या नव्या जागेत कशी काय ॲडजस्ट होईन. पण तुझे खूप आभार. मी या 6 महिन्यात माझ्या आयुष्यातले सर्वात चांगले क्षण जगले आहे आणि याचं सगळं श्रेय तुला जातंय. तो माझं बोलणं थांबवतच म्हणाला, काही नाही केलं मी तर फक्त माझं कर्तव्यच करत होतो. मी त्याला थांबवत बोलले, प्लीज सुरेश, मला बोलू दे. मला माझं उरलेलं आयुष्य खूप सुंदर बनवायचं आहे आणि आपण आपल्या या नात्याला काहीतरी नाव देऊ. मला माहीत आहे वयाच्या या टप्प्यावर अशा गोष्टी बोलणं योग्य नाही, पण आता मी लोक काय म्हणतील याचा विचार नाही करणार. पुढच्या आठवड्यात अनन्याचा वाढदिवस आहे. तिचा कॉल आला होता मला. ती बोलत होती, आजी तू कुठे आहेस आणि कधी येणार आहेस? मला तुझी खूप आठवण येते. तुला माहीत आहे ना पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे ते, आणि तू नाही आलीस तर मी माझा वाढदिवस नाहीच करणार. म्हणून या खास दिवशी
ती पण आपल्यासोबत असायला हवी असं मला वाटतं. मी समोरच्या टेबलवरचं पुस्तक उचललं आणि ते उघडून त्यातलं गुलाब सुरेशसमोर धरलं. मी तो गुलाब त्याच्यासमोर धरला तसा त्याला तो दिवस आठवला, ज्या दिवशी ऑफिसमध्ये मला प्रपोज करणार होता. तो मला प्रपोज करणार होता तेवढ्यात मी बोलले की माझं लग्न ठरलंय. त्याच्या हातातील गुलाब त्याने लगेच मागे लपवला होता, पण आज माझ्या हातात तो गुलाब होता. त्याने तो गुलाब घेतला आणि माझ्याकडे पाहून गोड स्माईल केली. त्याचे डोळे भरून आले होते. तो दिवस आला त्या दिवशी वृद्धाश्रमात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. सर्वांनी आज आश्रम सजवला होता. राहुलला माहीत होऊ न देता आम्ही अनन्याला स्कूलमधून घेऊन आश्रमात आलो होतो. आम्ही तिच्या वाढदिवसाचा केक कट केला आणि तिला भरवला. सुरेशची ओळख करून दिली. आश्रमातील सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. ती सुद्धा खूप आनंदी होती. सगळं झाल्यानंतर आम्ही तिला परत स्कूलमध्ये सोडून आलो. मी आणि सुरेशने आश्रमातील सगळ्यांच्या साक्षीने लग्न केलं आणि आमच्या उरलेल्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरू केली. इकडे राहुलने अनन्याच्या वाढदिवसाची सर्व तयारी केली होती. राहुल बोलत होता, अनन्या बघ, मी तुझ्या वाढदिवसाला किती गिफ्ट आणले आहेत आणि तुझ्या आवडीचा टॉय केक पण आणला आहे. तेव्हा अनन्या म्हणाली, 1 मिनिट बाबा, पण माझी अजून एक विश अधुरी आहे. आणि ती डोळे मिटून काहीतरी पुटपुटली. तिने डोळे उघडले तसं राहुल म्हणाला, सांग मला कोणती विश राहिली आहे. बाबा तुझ्या सगळ्या विश पूर्ण करतील. तसं ती बोलू लागली, बाबा मी आज आजीला भेटले. ती तीर्थयात्रेत खूप खुश आहे. म्हणून मी देवाकडे ही विश मागितली की मी जेव्हा मोठी होईन तेव्हा तुम्हाला खुश ठेवण्यासाठी मी पण तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवेन. तेव्हा राहुलच्या डोक्यात प्रकाश पडला. तो अनन्याला मिठीत ओढून रडू लागला. त्याला आता स्वतःची चूक समजली होती, पण त्याला फार उशीर झाला होता. कारण राहुल आणि अनन्या मला परत घेऊन जाण्यासाठी जेव्हा आश्रमात आले तेव्हा मी तिथे नव्हतेच. कारण सुरेश आणि मी आमच्या गावी कायमचं राहण्यासाठी गेलो होतो आणि आश्रमातील सगळ्यांना सांगितलं होतं की राहुल जर कधी मला भेटण्यासाठी आला तर त्याला माझ्याबद्दल काहीच सांगू नका, कारण मला माझं उरलेलं आयुष्य सुखासमाधानाने घालवायचं होतं.